नागरिक ज्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते त्या निवडणुकीची औपचारिक सुरुवात आजपासून नामांकन अर्ज दाखल झाल्यानं झाली आहे। याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 49 मध्ये चर्चेत असलेले उमेदवार माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी आज आपला नामांकन अर्ज जल्लोषात दाखल केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी मड मार्केट ते श्री हरबादेवी मंदिर असा भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला। ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात संगीता सुतार यांचं जोरदार स्वागत यावेळेस करण्यात आलं। यावेळेस गावदेवी देवीचं दर्शन घेऊन इथे आशीर्वादही घेण्यात आले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या प्रसंगी बोलताना समाजसेवक संजय सुतार तसंच किरण कोळी यांनी जनतेचा विश्वास व्यक्त करत सांगितलं की वॉर्ड क्रमांक 49 मधील जनतेनं नेहमी संगीता सुतार यांच्या कामावर विश्वास ठेवलाय। यावेळीही आम्ही अधिक मतांनी विजयी होऊ। एकूणच वॉर्ड क्रमांक 49 मध्ये संगीता संजय सुतार यांच्या अर्ज दाखलामुळे निवडणुकीची रंगत वाढली असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मलाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 49 मध्ये आहोत आणि तुम्ही पाहताय की पूर्ण मुंबईमध्ये ती एकच चर्चा आहे, ती म्हणजे महानगरपालिका निवडणुकीची। कारण ही महानगरपालिकाच्या निवडणुकीची प्रतीक्षा 8 वर्षांनंतर संपलेली आहे आणि नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या। प्रत्येकांना अपेक्षा होती की महानगरपालिकेच्या निवडणुका जी आहेत लवकर लागल्या पाहिजेत। अखेर तो दिवस आलेला आहे आणि वॉर्ड क्रमांक 49 मध्ये तुम्ही पाहताय की संगीता संजय सुतार यांचा आज नामांकन अर्ज दाखल होणार आहे आणि तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता कशा पद्धतीची भव्यदिव्य गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। आणि ह्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की 8 वर्षाचा जो काळ होता यांची शाखा कधीही कुणासाठी बंद नव्हती। सातत्य यांच्या कामामध्ये दिसून आलं, त्याच्या पाठीमागचा हा प्रतिसाद पाहायला मिळतोय। आज माझ्यासोबत स्वतः या ठिकाणी समाजसेवक संजय सुतार आहेत, यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। दादा, जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। आज नामांकन अर्ज दाखल होणार आहे। तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रात्री भेट घेतलेली आहे, काय सांगा? आज आपल्याला माहिती आहे, कालच आम्हाला एबी फॉर्म दिला साहेबांनी आम्हाला 12:30 वाजता बंगल्यावर बोलवलेलं। साहेबांनी एबी फॉर्म देताना हे सांगितलं का ही सीट तुझ्या मिसेसला देतो आहे आणि ही निवडून आणायची आहे। साहेबांना मी शब्द दिला, तिथे वरुण देसाई पण होते। ताई मला बोलता बोलता ते अचानक बोलले, मी मडला गेलेलो आणि तिथे मी मोठं पायपाची लाईन ओपनिंग केलेली। आज लोकांना माहिती आहे, आमच्यावर विश्वास आहे। तुम्ही बघता हे सगळे जी लोकं आहेत ती, आम्ही 2017ला मला तिकीट दिली मिसेसला आणि आम्ही निवडून आणलं। तेव्हा आमच्याबरोबर सगळे दिग्गजमध्ये कोळी असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन, सगळे मडची लोकं आमच्याबरोबर आता पण आहेत। हे सातत्यानं लोकांना दिसत आहे की 2017 नंतर कोणी काम केलं। शिवाजीनगर असो का अंबुजवाडी असो, ह्या प्रत्येक परिसरामध्ये आपण सातत्याने काम करतो। अंबुजवाडीमध्ये आम्ही ज्या टायमाला 2017ला जात होतो तेव्हा तिथे पाणी प्यायचा प्रॉब्लेम होता, तिथे पाणी नव्हतं। आम्ही दुकानातून पाणी पोच घेऊन प्यायचो। हे सगळं करत असताना तिथे आपण नळाची लाईन आणली। आज तिकडे स्ट्रीट लाईट आहे, तिथे ड्रेन आहे, रस्ते आहेत, पाण्याची लाईन टाकली मोठी। हे सगळं आम्हाला हे बाळासाहेबांनी एकच शिकवले की 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण करायचं आणि हे सातत्याने आपण करत असतो। आज तुम्हाला माहिती आहे 2017 नंतर 19ला कोविड आलं। कोविडमध्ये पण आपण सातत्याने काम करतो। लोकांना आपण इकडनं हॉस्पिटलला नेत होतो, लोकांना धान्य वाटप किंवा आपण खाणं, हे सगळ्या सॅनिटायझर, सगळ्या प्रत्येक गोष्टी माहिती आहेत। मड आयलंडमध्ये तुम्हाला माहिती आहे 2005ला इथे 26 जुलैला शिवाजीनगर पूर्ण भरलेलं। ह्याच मंदिरात लोकांना आपण ठेवलेलं, थोडे माझ्या वाडीत होते आणि त्या लोकांना त्या टायमाला कलेक्टर साहेब आपले झेंडे पाटील होते, त्या टायमाला साहेबांना भेटलो आणि त्या टायमाला आम्ही इकडचे डेप्युटी कलेक्टर होते झरे साहेब, त्यांच्याकडून त्या टायमाला मी 36 लाख अनुदान लोकांचं दिलं। अजून पण रेस्टिंग कार्डवर त्या अनुदानाची एंट्री असणार। ह्या सातत्याने आपण करत असतो। तुम्हाला माहिती आहे मडमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता, आपण 26 कोटी फंड आणला आणि मारवी ते इकडे मड जेटीपर्यंत 900ची लाईन टाकली। हे काम सगळं आपण करतो। आज हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलची जागा आहे, तिथे थोडा प्रॉब्लेम आहे, तो पण सॉर्ट आऊट होईल आणि एक हॉस्पिटल चांगलं होणार आहे। आपण बघतो आहे हॉस्पिटल, रस्त्याचं काम चालू आहे, इकडच्या स्ट्रीट लाईट, प्रत्येक गल्ली गटाराची कामं, हे सातत्याने आपण करत आहोत। दुसरं आणि हे सगळं काम माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेलं आहे। कोणी काही बोललं तरी लोकांना माहिती आहे आणि लोक कितीही बोलली तर लोकांना आपल्यावर विश्वास आहे। आणि आज बघता आमच्या स्थानिक लोक, गावातली लोक सगळी आपला प्रतिसाद देत आहेत। आणि काय संकल्प असणार आहे या संदर्भात काय सांगा?
आज तुम्हाला माहिती आहे पुढील 5 वर्षात मड वर्सोवा ट्रॅफिकची एवढी समस्या आहे. मडमधून इथे जायला मालाडला आपल्याला 1.5-2 तास लागतात. या गोष्टींनी तुम्हाला माहिती आहे मेट्रो आपली मड वर्सोवा बोलतो आपण, पण ती मेट्रो आपली सातबंगल्यापर्यंत आहे. पण तुम्हाला एक पण सांगतो मी, त्या टायमाला पण आम्ही भेटलेलो MMRDला. त्या टायमाला सांगितलेलं का त्याला आपण प्रोव्हिजन केलेलं आहे का मेट्रो वर्सोवा संपल्यानंतर पण आपण 700-800 किलोमीटर पुढे नेऊन ठेवलेले आहे का ती मेट्रो देवाच्या वाडीपर्यंत येईल म्हणून किंवा यार रोडला येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही आज तुम्हाला माहिती आहे ब्रिजचं काम चालू झालेलं आहे आणि आपल्याकडे पण त्या दिवस सॉइल टेस्टिंग होणार आहे. ते NOC फक्त ट्रॅफिकची बाकी आहे, ते पण ह्या 8 दिवसामध्ये चालू होईल. ब्रिज होणार आहे, रस्ते बघतो आहे आपण. आज 90 फीट रोड होतो आहे, मारवेपासून रोडची वाइंडिंग चालू आहे. सगळ्या गोष्टी ह्या सर्वे झाल्या आहेत. तुम्हाला फोटो स्टेशन चालू आहे सगळ्या रोडचे. ह्या सगळ्या लोक येताना चांगल्या गोष्टी होणार आहेत. सर काय सांगाल, एकीकडे तुम्ही पाहताय की लोकसभा असो विधानसभा असो महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्व पक्ष होते, त्यांच्यासाठी सर्वांनी प्रत्येक शिवसैनिकांनी धावपळ केली आणि आता कुठंतरी विचित्र चित्र पाहायला मिळते. त्याचा परिणाम आपल्या सर्वांवरती होईल का? पण ज्या पद्धतीची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते त्याच्यावरनं चित्र स्पष्ट होत आहे. आपण आज हरवदेवी हरडाई शीतलादेवीचा नमस्तक होऊन आपण ती गर्दी बघितलेली आहे. त्या गर्दीचा तुम्हाला एक अनुभव सांगतो आहे रात्रीचा, की काल बहुतेक पक्षांनी आपापल्या उमेदवार निश्चित केले, परंतु या सीटवरती मी 2 दिवसापूर्वी आम्ही साटम साहेबांचा माझ्यासमोरच फोन आला होता. त्यांनी काय सांगितलं. त्याच्यानंतर राजू पेडणेकरजीचा फोन आला होता, त्यांना पण त्यांनी काय सांगायचं सुतार साहेबांनी सांगितलं. आता रात्रीची परिस्थिती अशी आहे की यांना माहीत आहे की या सीटवर आपली दाल शिजत नाही, म्हणून भाजपा शिंदे गटाच्या गळ्यात ही सीट टाकते आणि शिंदे गट भाजपच्या गळ्यात सीट टाकते. त्यांच्याकडे उमेदवार आहेत पण निवडून येणारे उमेदवार नाही. कारण काय, जो गेल्या 7-8 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, म्हणजे मला आठवतं की 1985मध्ये जेव्हा मोतीराम भावेसाहेब नगरसेवक होते त्यांच्या कार्यकालात जो विकास झाला, त्याच्यानंतर या 5-7 वर्षात हा विकास झालेला आहे. आणि म्हणून ही गर्दी आज लोटलेली आहे. ही गर्दी फुकट आलेली नाही आहे, तर जे लोकांपर्यंत कामं पोचवलेले आहेत. अनेक कामं असे आहेत की ते सांगत नाही, इंडिव्हिज्युअली करतात. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो आहे की मे 2019मध्ये तोक्ते वादळ झालं होतं. त्या तोक्ते वादळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा केली होती की आपण त्या प्रत्येक कुटुंबाला जे ज्यांच्या बोटी नुकसान झालेलं आहे, बोटी तुटलेल्या आहेत, त्यांना 20,000 रुपये आपण 20,000 रुपये देऊया. परंतु या व्यक्तींनी कोणालाही काही सांगितलं नाही आणि इंडिव्हिज्युअल त्यांच्या कुटुंबाला कोणाला ₹1,00,000 कोणाला 50,000 रुपये अशी, म्हणजे शासनाने जी मदत करायला पाहिजे होती ती त्यांनी इंडिव्हिज्युअल केली. अशा अनेक घटना आहेत ज्या तुम्हाला सांगता येणार नाही. आणि अनेक विकास कामं त्यांनी, अंबोजवाडीचं तुम्हाला उदाहरण सांगतो आहे. 2016 डिसेंबरला जेव्हा आम्ही अंबोजवाडीत गेलो त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं होतं की तिथे तुम्हाला 10 मतं देखील मिळणार नाही, 100 मतं देखील मिळणार नाही. तिथे एक प्रभाकर म्हणून कार्यकर्ता होता, त्याच्याशी पहिला भेट घेतली. परंतु संजय सुतार साहेबांनी मी जेव्हा अंबोजवाडीत प्रवेश केला आणि आमच्या ज्या संघटना आहेत ज्या कष्टकरी लोकांसाठी काम करतात असे अनेक लोक आम्हाला तिथे भेटले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे लोक सांगत होते 10 मतं मिळणार नाही, तिथे आम्हाला 1290 मतं त्यावेळेला 2017मध्ये मिळाली. आणि आता तर जवळजवळ 350 कोटीची तिथे कामं झालेली आहे. म्हणजे नळाच्या लाईन्स, रस्ते, पददिवे. आता त्यांना थोडं पाणी दाब कमी येतो आहे, पण भविष्यामध्ये त्यांना देखील चांगलं पाणी मिळेल. आणि मला आता अपेक्षा आहे की आमचा तर मळ आक्सा हा जो ग्रामीण भाग आहे हा कुठेच जाणार नाही. संजय सुतारला कोणी सोडणार नाही. किती विरोधी पक्षाचे उमेदवारांबरोबर फिरणारे लोक पण त्या मशालला मतदान करतील हे तुम्हाला आज निश्चित सांगतो. आणि अंबोजवाडीमध्ये आपलं यावेळेला टार्गेट असेल की ज्या पद्धतीने तिथे कामं झाले आहेत ते आपण 2,500 ते 4,000ची मतदानाची आपण मंजल गाठू शकतो. आणि एकतर्फी हा विजय या 49 वॉर्डमध्ये खेचून येईल हा विश्वास आहे आम्हाला. ते काय सांगाल, महिला संघटना म्हणून मी पाहताय की अनेक महिला खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 8 वर्षापासून ही संख्या वाढत चाललेली आहे. हो, निश्चितच. जय महाराष्ट्र सर्वप्रथम. आणि वहिनी आमच्या अशा आहेत की कोणाच्या अडीअडचणीला पण जातात दादा आणि वहिनी. आणि महिलांचे काही प्रॉब्लेम असले कुठल्याही गल्लीत बोलू दे
त्या कधीच नाही बोलत नाही, त्या वेळात वेळ काढून त्या ठिकाणी पोचतात. आणि महिलांना माहिती आहे, विश्वास आहे महिलांना की संगीता वहिनी आमची काम करणार. तर महिला सगळ्या वॉर्डातल्या पूर्ण महिला वहिनीच्या पाठीशी आहेत आणि वहिनींना पूर्ण सपोर्ट करणार आणि जास्तीत जास्त लीडमधनं येण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आणि आमची सीट ही येणारच येणार. जय महाराष्ट्र. मी शिवाजीनगर उद्धवसाहेबांचा उपशाखा प्रमुख आहे. त्या ठिकाणी आमच्या नगरसेविका सौभाग्यवती संगीता संजय सुतार ह्यांनी आम्हाला कामं एवढी केली आहेत की माझ्याकडे शब्द नाही आहे सांगण्यासाठी. गटार सर्वात प्रथम 2018ला गटारं बनवली, त्यानंतर पतेदिवे लावले, गल्ली गल्ली बनलेली आहे. कोविडच्या काळामध्ये ते संजय सुतार साहेबांनी आणि आमच्या नगरसेविकांनी लोकांना मदत केलेली आहे. आम्ही स्वतः आदेश दिला आहे साहेबांनी आम्हाला, सॅनिटायझर आम्ही गल्ली गल्ली सोसायटीमध्ये सॅनिटायझर केलेलं आहे. आम्ही औषधं वाटली आहे, सॅनिटायझर वाटलं आहे. साहेबांचा आदेश म्हणजे आम्ही तिथे कर्तव्य आम्ही पार पाडण्यासाठी तात्पर उभा राहतो. आणि पावसाचा पाणी तिथे साचायचं गल्ली गल्लीमध्ये की बाबा जाता येत नव्हतं, पण साहेबांनी स्वतः साहेब त्या ठिकाणी आलेली जागृती वेलफेअर सोसायटी डी ब्लॉकमध्ये एवढा पाणी साचलं होतं. साहेबांनी बुटा हातात घेतली आणि त्या ह्याच्यामधनं जाऊन बोलले, सुनील हे 5 दिवसामध्ये हा काम झाला पाहिजे. आणि 5 दिवसाच्या आतमध्ये ते काम झालं. साहेबांच्या माध्यमातून लोक तिथे सुखी समाधानी आहेत. म्हणून माझा हे नाही आहे, हा विजय रॅली आहे आणि ही विजय रॅली आपली कायमस्वरूपी राहणार. आणि